नमस्कार. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेल्या शौर्याचं घरात जंगी स्वागत करण्यात आलेलं असतं. त्यानंतर घरातले सगळेच शौर्याच्या आजूबाजूला असतात आणि शौर्याची विचारपूस करत असतात. शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, मी इतकाही माझ्याबद्दल वेगळा विचार करू नका की मी कमकुवत आहे. त्यावर शौर्याची आई म्हणत असते, तू काय स्वतःला शहाणा समजतोस का? एकतर आमचा जीव टांगणीला लावून ठेवला होतास. त्यावर शौर्याची आजी म्हणत असते, विजया, मला असं वाटतंय त्याला आता आरामाची गरज आहे. प्लीज तुम्ही सगळ्यांनी आता खाली थांबा. मी शौर्याबरोबर थांबते. आणि मग हर्षवर्धन थेट सगळ्यांना खाली घेऊन जात असतात. इकडे आपण पाहतोय शौर्याची आजी शौर्याकडे पाहत असते आणि ती मनातल्या मनात बोलत असते, शौर्य, मला माहिती आहे तू कसला विचार करतोयस ते, पण काळजी करू नकोस. मी तुझ्या लाईफमध्ये त्या अर्पिताला नाही तर ऊर्जालाच आणणार. कारण शेवटी तुझ्या मनात ऊर्जाच आहे हे मला चांगलं माहिती आहे. अशातच आपण पाहतोय इकडे ऊर्जाची आई पूर्वा ऊर्जाला विचारत असते, सांग ना मनू, काय चाललंय, नक्की तुझ्या मनात काय आहे. त्यावर पूर्वा आता जे काही बोलते ते पाहून ऊर्जा बोलू लागते, आई आई का तू माझ्या मागे लागली आहेस? मला एखादी गोष्ट जर तुला सांगायची नसेल तर तू का खणून विचारतेस मला? त्यावर पूर्व म्हणत असते, कारण कारण गेल्या 2 दिवसात तू जे काही वागली आहेस ना ते खूपच वेगळं होतं. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वाला ऊर्जा बोलू लागते, आई माफ कर मला, पण यापुढे मी त्या शौर्याचं नाव सुद्धा घेणार नाही. त्यावर पूर्व म्हणत असते, चुकतेस तू, शौर्याचं नाव घेणार नाही असं बोलू नकोस. मला असं वाटतंय आपण शौर्याला जाऊन भेटायला हवं. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई त्याची गरज नाहीये. त्यावर पूर्व म्हणत असते, गरज तुला वाटत नाहीये पण गरज मला वाटते. आणि अशातच आता ऊर्जाचा हात धरत पूर्वाने तिला घरातून बाहेर काढत थेट जहागीरदारांचं आता घर गाठलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता खाली ऊर्जा आणि पूर्व आले आहेत. त्यांना शौर्याला भेटायचं आहे अशी बातमी वरती आजीला कळते, म्हणजेच कुमुदिनीला. आणि लगेचच कुमुदिनीने खाली असणाऱ्या वॉचमॅनला म्हटलेलं असतं, त्यांना वर आण. आणि लगेचच त्या दोघी आता वर जायला निघालेल्या असतात. इकडे आपण पाहतोय शौर्याच्या बेडरूम मध्ये शौर्याची आजी असते आणि अचानकपणे पूर्वा आणि ऊर्जा आल्यामुळे शौर्याला खूप बरं वाटतं. शौर्य लगेचच उठण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला पूर्वा म्हणत असते, थांब थांब शौर्य, असं अचानकपणे उठू नकोस. आम्ही फक्त तुझ्या तब्येतीची विचारपूस करायला आलोय. बरा आहेस ना तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो काकू, मी बरा आहे. आणि शौर्य ऊर्जाकडे पाहत असतो, पण ऊर्जा शौर्याशी नजरच मिळवत नसते. कारण तिला माहिती असतं की आता शौर्यावर प्रेम करणारी ती अर्पिता आहे, त्याची होणारी बायको. म्हणजे माझं काहीच होऊ शकत नाही हे आता ऊर्जाला कळून चुकलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य बोलत असतो, ऊर्जा ऊर्जा तुला काहीच बोलायचं नाहीये का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, मला. आणि तेवढ्यात पूर्व म्हणत असते, शौर्य ऊर्जा तुझ्याशीच बोलतोय. आणि तेवढ्यात पूर्वा शौर्य आणि आजी ऊर्जाकडे पाहत असतात, पण ऊर्जाच्या तोंडून एकही शब्द फुटत नसतो. शेवटी पूर्वा म्हणत असते, ऊर्जा एक गोष्ट लक्षात ठेव, इथे मी तुला गप्प राहण्यासाठी आणलंय का? असंच जर असेल तर सांग मला. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई मी तुला घरी काहीतरी सांगितलं होतं ना. आणि तेवढ्यात पूर्वा म्हणत असते, तो विषय इथे नको. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य बोलत असतो, पूर्वा काकू, नक्की ऊर्जाच्या मनात काय चाललंय? मी हॉस्पिटलमधून पाहतोय ऊर्जाने अचानकपणे तिथून काढता पाय घेतला. त्यावर लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धनला कळून चुकतं की वरती पूर्वा आणि ऊर्जा शौर्याच्या बेडरूममध्ये आहेत. त्याचा रागाचा पारा चढतो आणि तो लगेचच त्या ठिकाणी पोचतो. तो लगेचच बोलू लागतो, पूर्वा, ऊर्जा, काय करताय तुम्ही माझ्या शौर्याजवळ? चला आत्ताच्या आत्ता माझ्या या घरातून चालते व्हा. पूर्वा आणि ऊर्जाचा हात धरून त्यांना बाहेर काढणाऱ्या अनिरुद्धाला कुमुदिनीने अडवलेलं असतं आणि कुमुदिनी बोलू लागते, काय करतोयस तू हर्षवर्धन? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब प्लीज तुम्ही मध्ये पडू नका. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्य बोलू लागतो, डॅड डॅड काय करताय तुम्ही? हे का असं वागताय तुम्ही? या आधीच तुम्ही
ऊर्जाच्या वडिलांना नाहक त्रास देऊन त्यांचं आयुष्य संपवलं तुम्ही. आता आणखी त्यांना त्रास का देताय? त्यावर लगेचच आता हर्षवर्धन शौर्यला बोलू लागतो, शौर्य, काही गोष्टी तुला माहिती नाहीयेत म्हणून तू त्या गोष्टींच्या मध्ये पडू नकोस. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, डॅड, मी कुठे मध्ये पडायचं आणि कुठे नाही तेवढं तर मला कळतं. तितका तर मोठा मी झालोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर आता ऊर्जाला अशा पद्धतीने घरातून बाहेर काढणार असाल ना, तर मीही तुम्हाला या घरात दिसणार नाही. कारण माझं ऊर्जावर मनापासून प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय इतर कोणाचा विचार करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन बोलू लागतात, अच्छा, म्हणजे तुझं आधीच लग्न ठरलेलं असतानाही तू या ऊर्जावर प्रेम करतोयस? म्हणजे तू मला त्या शिर्केसमोर तोंडावर पाडणार आहेस का? त्यावर हर्षवर्धनला शौर्य बोलत असतो, डॅड, तुम्हाला चांगलंच माहिती आहे, त्या अर्पिताला कधीच मी त्या नजरेने पाहिलेलं नाहीये. लग्न तर तुम्ही दोघांनी मिळून ठरवलंय. माझ्या मनाचा कधी विचार केलात तुम्ही की नक्की मला अर्पिता आवडते की नाही म्हणून? मी कधी तुम्हाला बोललोय का की मला अर्पिता आवडते, मला तिच्याशी लग्न करायचंय म्हणून? नाही ना. मग तुम्ही स्वतःहून कसं काय ठरवलं सगळं? हे सगळं ऐकल्यावर ऊर्जाला मनातल्या मनात खूपच आनंद झालेला असतो. पण तिथे असलेली कुमुदिनी बोलत असते, हर्षवर्धन, शौर्य जे काही बोलतोय ना ते अगदी बरोबर बोलतोय. त्या गोष्टीचा तू विचार केला पाहिजेस. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे शौर्य, तुला असं म्हणायचंय का शिर्केला सरळ सरळ मी सांगून टाकू की माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करणार नाहीये म्हणून? त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, तुम्ही नाही सांगितलं तरी मी सांगणारच आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, शौर्य, तुला कळतंय काय करतोयस तू? अशाने त्या शिर्केचा राग ओढावून घेशील. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, जर मी राग ओढावून नाही घेतला ना, तर त्यांच्या मुलीशी लग्न करून त्यांच्याच मुलीला नको त्या प्रॉब्लेममध्ये टाकणार आहे मी. कारण त्या मुलीला मी माझी बायको असा कधीच मान देऊ शकणार नाही आणि तीही खुश नसणार, मीही खुश नसणार. मग काय अर्थ आहे त्या लग्नाला डॅड? बघा, तुम्हीच विचार करा. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, फक्त मला इतकंच जाणून घ्यायचं होतं की नक्की तुझ्या मनात काय आहे. ही ऊर्जा आणि पूर्वा या ठिकाणी आलेत, त्याचा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वा आणि ऊर्जा मनातल्या मनात बोलत असतात, म्हणजे हर्षवर्धन आमच्याशी आता जे काही वागत होता ते एक नाटक होतं. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, डॅड, म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे, तुम्ही आता जे काही केलं ते सगळं एक नाटक होतं? त्यावर शौर्यला हर्षवर्धन म्हणत असतो, हो, हॉस्पिटलमध्येच माझ्या लक्षात आलं होतं की या मुलीचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे आणि तुझंही तिच्यावर खूप प्रेम आहे. तिच्याच प्रेमामुळे आज हॉस्पिटलमध्ये जे काही चमत्कार घडलाय ना, तिनेच तुला शुद्धीवर आणलंय. डॉक्टरांनी हात टेकले होते शौर्य. हे सगळं ऐकल्यावर आता पूर्वाला आठवतं की ऊर्जाने घरी येऊन म्हटलेलं असतं की आई, काहीतरी मिरॅकल झालंय, पण डॉक्टरांना सुद्धा कळालं नाही हे मिरॅकल कसं झालं. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धनला कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, म्हणजे तुलाही हे नातं मान्य आहे तर? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो आईसाहेब, मलाही हे नातं मान्य आहे. पण तेवढ्यात हर्षवर्धन पूर्वाकडे पाहत असतो आणि तो म्हणत असतो, आईसाहेब, नातं मला मान्य आहे, शौर्यला मान्य आहे, ऊर्जालाही बहुतेक मान्य असेल, पण पूर्वाला मान्य असेल की नाही यात मला शंका वाटते. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी पूर्वासमोर हात जोडते आणि म्हणत असते, पूर्वा, पूर्वा, प्लीज, या नात्याला तुझ्याकडनं संमती हवी आहे मला. मला माहिती आहे तुझा काहीतरी राग असणारच आहे, पण स्वतःच्या मुलीसाठी खरंच तू शौर्याचा विचार कर. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा मनातल्या मनात बोलत असते, माझ्या मनूसाठी मी काही करायला तयार आहे, पण शेवटी जहागीरदारांशी लग्न करणार नाही असा माझ्या मनूचा जो काही निर्धार होता त्याचं काय होणार? आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जा आता पूर्वाकडे पाहत असते आणि पूर्वा मात्र खूपच गोंधळलेली असते. इकडे आपण पाहतोय अर्पिता स्वतःच्या वडिलांना म्हणत असते, पप्पा, पप्पा, मला सांगा, माझं लग्न शौर्याशी होईल ना? कारण आज हॉस्पिटलमध्ये शौर्यने मला तसा काही रिस्पॉन्स दिला नाही. मी त्याच्या इतका जवळ होते पण तरी त्याला त्याचं काहीच वाटलं नाही. त्यावर शिर्के म्हणत असतात, बेटा, काळजी करू नकोस तू,
तुझं लग्न तर शौर्याशीच होणार आहे, पण जरा धीर धर, त्याला त्या घटनेतून सावरू दे. सध्या त्याच्या मनावरही त्याचा खूप विपरीत परिणाम झालेला दिसतोय. त्यावर अर्पिता म्हणत असते, पण पप्पा, या विक्रांतचं काय करायचं? विक्रांतचं एकदाचं काय ते करून टाका. तेवढ्यात आपण पाहतोय शिर्केच्या मोबाईलवर त्या माने इन्स्पेक्टरचा फोन आलेला असतो. शिर्के उचलतात. माने बोलत असतात, शिर्के साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम करतोय मी, पण खरंच खूप रिस्की काम आहे. त्यावर लगेचच आता शिर्के म्हणत असतो, माने, एक गोष्ट लक्षात ठेवा, रिस्की काम असलं तरी ते तुम्हाला करणं भाग आहे, कारण त्या हर्षवर्धनच्या हातात तो मारेकरी जाता कामा नये, नाहीतर तुम्हाला माहिती आहे ना काय गडबड होईल. त्यावर माने म्हणत असतात, हो साहेब, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचे गळगुट्टे साहेब त्यांना जर कळलं मी असा झोल केलाय तर माझं काही खरं नाही. त्यावर शिर्के म्हणत असतात, माने, तुम्ही केलेला घोल हा मी गळगुट्टेपर्यंत पोहोचू देणारच नाही. आणि काळजी करू नका, उद्या जर गळगुट्टेपर्यंत ही बातमी पोहोचते ना, तर त्या गळगुट्टेची ट्रान्सफर मी गडचिरोली साईडला करून टाकेन. मग तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही. तुम्ही सरळ या पोलीस स्टेशनचे मेन इन्चार्ज व्हाल. हे वाक्य ऐकल्यावर माने खूपच खुश होतो आणि माने म्हणत असतो, त्या मारेकऱ्याला तर पकडली आहे, काय करू सांगा. त्यावर शिर्के म्हणत असतात, त्याला सांगा अंडरग्राऊंड हो, वर्ष 2 वर्ष बाहेर यायचं नाही अजिबात. त्यावर माने म्हणत असतात, ठीक आहे, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो. इकडे आपण पाहतोय आता अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धन याच्या एका खबऱ्याने त्याला अशी बातमी दिलेली असते की हा अमुक चेहऱ्याचा मारकरी अमुक ठिकाणी पाहण्यात आला आहे. त्यावेळेला हर्षवर्धनने आपल्या माणसांना म्हटलेलं असतं, त्याला धरा, त्याला तुडवा, त्याला माझ्यासमोर हजर करा. इकडे आपण पाहतोय आता पूर्वा म्हणत असते, कुमुदिनी मॅडम, आता आम्हाला निघायला हवं. आणि मग पूर्वा तिथून बाहेर पडत असते आणि थेट ऊर्जालाही आता पूर्वाचा हात धरून तिथून बाहेर पडावं लागतं. पूर्वाचा होकार आहे का नकार आहे हे अजूनही कळालेलं नसतं. पण कुमुदिनी शौर्याला म्हणत असते, शौर्य, काळजी करू नकोस तू, पूर्वाला विचार करायला वेळ दे आणि तिचा विचार पॉझिटिव्हच असेल याची खात्री आहे मला. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, तुला तर माहिती आहे मी ऊर्जाशिवाय जगूच शकत नाही. त्यावर आजी म्हणत असते, हो माहिती आहे मला, आणि ही ऊर्जा देखील तुझ्याशिवाय जगू शकत नाही, कारण तू हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये असताना 2 दिवस तिची जी अवस्था होती ना, ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. आणि तुझ्या बाबतीत जो काही चमत्कार घडलाय ना, तो चमत्कार नाहीये शौर्य. तिने रडून रडून जो काही आकांड तांडव केला होता ना, की शौर्य उठ, शौर्य उठ, तिच्या प्रेमाची ताकद आहे ती. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, खरंच तिच्या प्रेमातच खरी ताकद आहे, म्हणूनच तर मी तिच्यावर ओढा ओढला गेलोय. तेवढ्यात आपण पाहतोय आता दिव्याने थेट स्वतःच्या आईला फोन केलेला असतो. ती म्हणत असते, काय गं आई, इथे घरी येऊन गेलीस तू आणि साधी मला भेटली सुद्धा नाहीस. त्यावर पूर्वा म्हणत असते, दिव्या, आता हे विचारायला तू मला फोन केलायस का? त्यावर दिव्या म्हणत असते, मी विचारत नाहीये तर जाब विचारते. तू माझ्या घरी येऊन जातेस आणि मला भेटत नाहीस, फक्त आणि फक्त आता तू काय त्या ऊर्जाचीच आई आहेस का? तिच्याच म्हणण्याप्रमाणे वागणार का तू? त्यावर पूर्वा म्हणत असते, तिने मला सांगितलं नव्हतं की शौर्याला भेटायचं आहे, मी स्वतःहून तिला आणलं होतं शौर्याला भेटायला. त्यावर दिव्या म्हणत असते, आई, उगाच खोटं बोलू नको, ती ऊर्जाच ना त्या शौर्याच्या मागे लागली आहे, मला चांगलंच माहिती आहे. हे श्रीमंताचं घर आहे ना, तिला श्रीमंती आता भावली असेल. त्यावर पूर्वा म्हणत असते, आता जर तू माझ्या समोर असतीस ना, चांगलं सणसणीत थोबाड फोडलं असतं तुझं. श्रीमंताचे चोचले फक्त तुझ्यात आहेत, ऊर्जात आणि माझ्यात कधीच नाही आहेत. तू त्यामुळे ना मध्ये बोलू नकोस. हे श्रीमंताचे चोचले फक्त तुझे आहेत, नाही तर आत्ता तिथे येऊन चांगली तुडवून काढीन तुला. हे वाक्य ऐकल्यावर चांगलीच गोंधळलेली असते आता दिव्या आणि म्हणत असते, हो 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 आई, आता तू माझ्याशी ना असंच बोलणार, हल्ली तुला ना मी एकदम कचरेवाली वाटायला लागली आहे. आणि तेवढ्यात पूर्वा म्हणत असते, चल मी फोन ठेवते, मला वायफाय बोलण्यासाठी अजिबातच वेळ नाहीये. पूर्वाने फोन कट केलेला असतो. आता दिव्या स्वतःशी बोलत असते, आई, हल्ली ना तुला माझी किंमतच नाहीये, पण लवकरच तुला माझी किंमत समजेल. आणि लगेच दिव्याने फोन ठेवलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता वैतागलेल्या दिव्याला मागून विजया म्हणत असते, काय ग, आईशीही भांडून झालं का? अगं काय चाललंय तुझं, कोणाशीच धड वागत नाहीयेस तू. त्यावर दिव्या म्हणत असते, आई, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर विजया म्हणत असते, सांग. त्यावर दिव्या म्हणत असते,
शौर्याचं ऊर्जावर प्रेम आहे आणि ऊर्जाचं शौर्यावर प्रेम आहे. आई, यातून काय सिद्ध होणार माहितीये का? ती अर्पिता आहे ना, खूप मोठा घोळ करून ठेवणार आहे. कारण शिर्के साधासुद्धा माणूस नाहीये. आपल्या घराची पूर्ण वाताहत करून टाकतील. बघा, विचार करा, ती अर्पिताच या घरात सून म्हणून आली पाहिजे, माझी बहीण ऊर्जा नाही. हे वाक्य ऐकल्यावर विजया चांगलीच गोंधळते. ती स्वतःशी बोलत असते की दिव्या जे काही बोलते त्यात जर तथ्य असेल तर मला या सगळ्यासाठी काहीतरी आता वेगळा विचार केला पाहिजे. आणि ती हर्षवर्धनकडे येते आणि बोलू लागते, अहो काय चाललंय हे सगळं, मला काही कळतच नाहीये. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू जे काय ऐकलंस ना ते मला माहिती नाहीये, पण प्लीज आता मला काही विचारू नको. मला नेमकं आता आराम पाहिजे, डोक्याला शांतता पाहिजे. त्यावर हर्षवर्धनला विजया म्हणत असते, आता मी देखील तुमच्या डोक्याला ताप व्हायला लागली का? अहो फक्त साधं विचारते मी तुम्हाला, शौर्याच्या बाबतीत काय निर्णय घेतलाय तुम्ही? शौर्याचं लग्न कोणाशी होणार? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, फक्त आणि फक्त ऊर्जाशी. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय ऊर्जाशी? अहो काय बोलताय तुम्ही हे? आणि अर्पिताचं काय? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतात, त्या अर्पिताचं काय हा विषय इथे महत्वाचा नाहीये. शिर्के आहे ना, तो बघून गेल काय करायचं ते. त्यावर विजया म्हणत असते, अहो तुम्ही शब्द दिला होता, आता तुम्हीच जर शब्दापासून मागे फिरलात ना तर तो शिर्के काय करून ठेवेल सांगता येत नाही. जरा तरी विचार करा, आपली सगळी घराणं नेस्तानाबूत करून टाकेल तो. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतात, मला काय कमजोर खिलाडी समजतेस का तू? माझं जर डोकं फिरलं ना तर त्या शिर्केची चांगलीच वाट लावून टाकीन मी. आणि अशातच विजया स्वतःशी बोलत असते, नक्की काय घडणार आहे काय कळत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.